मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SRJ अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आज आपलं तांत्रिकचं लेक्चर आहे, ग्रामसेवकचं। चला सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, जगात सर्वात जास्त दूध देणारी गायीची जात कोणती आहे? तर कोणती आहे? जर्सी, साहिवाल, रेड डॅनिश, होल्स्टीन फ्रिजियन। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 4 होल्स्टीन फ्रिजियन ही जात आहे जगात सर्वात जास्त दूध देणारी। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। होल्स्टीन फ्रिजियन। नेक्स्ट बघा, अमूल ही सहकारी दुग्ध उत्पादन संस्था या वर्षी स्थापन झाली, तर कोणत्या वर्षी झाली? 1954, 1958, 1965, 1970। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 1954। बघा, 1954 या साली अमूल ही सहकारी दुग्ध उत्पादन संस्था स्थापन ही झाली। लक्षात ठेवा, महत्त्वाचे क्वेश्चन आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नसंच सराव आहे हे, जे आतापर्यंतचे 13 लेक्चर झाले आहे आणि त्याच्या आधीसुद्धा हे सर्व एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत। त्याच्यामुळे तुम्ही नक्की व्यवस्थित वाचा, सर्व लेक्चर जेवढे झाले तेवढे पण अटेंड करा। चला नेक्स्ट बघा, दुधात पाण्याचे प्रमाण सरासरी इतके असते, तर किती असते दुधात पाण्याचे प्रमाण? 70 ते 75, 75 ते 80%, 80 ते 85%, 85 ते 90%। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 80 ते 85% एवढे दुधात पाण्याचे प्रमाण हे असतात। लक्षात ठेवा, दुधात पाण्याचे प्रमाण 80 ते 85%। चला नेक्स्ट बघा, भारतात या राज्याचा फलोत्पादनात प्रथम क्रमांक लागतो, तर कोणत्या राज्याचा लागतो? पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र। तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्र। बघा, भारतात महाराष्ट्र या राज्याचा फलोत्पादनात प्रथम क्रमांक हा लागतो। आपला महाराष्ट्र लक्षात ठेवायचा, फलोत्पादनात प्रथम क्रमांक। नेक्स्ट बघा, ही डाळिंबाची जात महाराष्ट्रातील सर्वोत्तम समजली जाते, तर कोणती जात ही सर्वोत्तम समजली जाते महाराष्ट्रातील? मस्तक, गणेश, मृदुला, आळंदी। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 गणेश। नेक्स्ट बघा, काजू संशोधन केंद्र येथे आहे, तर कुठे आहे? भाट्टे, रत्नागिरी, श्रीवर्धन, रायगड, वेगुर्ला, सिंधुदुर्ग, घोलवड, ठाणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 वेगुर्ला, सिंधुदुर्ग येथे काजू संशोधन केंद्र हे आहे। लक्षात ठेवा। चला नेक्स्ट बघा, पुढीलपैकी सामाजिक वनीकरणाची उद्दिष्टे कोणती? तर कोणती आहे सामाजिक वनीकरणाची उद्दिष्टे? पडीक व खाजगी जमीन आणि मोकळ्या जागा अशा ठिकाणी वृक्षारोपण करणे, ग्रामीण भागात इंधन पुरवठा करून शेणाचा इंधन म्हणून होत असलेला वापर थांबविणे। नेक्स्ट बघा, मनोरंजनासाठी वनराई व वनोद्यानही विकसित करणे, समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना हा कार्यक्रमात सहभागी करून घेणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, म्हणजेच ऑप्शन 4 काय दिलं आहे? सर्व बरोबर। त्याच्यामुळे आपले हे 4ही ऑप्शन हे बरोबर आहे। व्यवस्थित वाचा। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिले वनविषयक धोरण केव्हा जाहीर झाले? तर बघा, ऑप्शन 1952, 1956, 1978, 1976, 1988। तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 1952 साली पहिले वनविषयक धोरण हे जाहीर झाले। लक्षात ठेवा, महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे एक्झामला येऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे हे सर्व लेक्चर अटेंड करा, जे एक्झामला आले आहेत तेच मी घेत आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामला कशा पद्धतीने क्वेश्चन येणार ते तुम्हाला माहीत होते। नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या गटातील सर्व मासे सागरी मत्स्य आहेत? तर सुरमई, बोंबील, रावस, आंबड्या, पापलेट, रावस, सुरमई, हलवा। बघा, माशांची नावे आहेत: पापलेट, सुरमई, बोंबील, चालट, वागडी, पापलेट, सुरमई, रावस। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पापलेट, रावस, सुरमई आणि हलवा। ह्या मासे सर्व गटातील हे मासे सागरी मत्स्य आहेत। हे सागरात म्हणजेच मोठ्या महासागरात असणारे ही मासे आहेत। लक्षात ठेवा।
नेक्स्ट बघा, कालीपत्ती ही कोणत्या फळाची जात आहे? बघा, द्राक्षे, जांभूळ, चिकू, संत्री. तर आपलं राईट आन्सर काय येणार? चिकूची जात आहे कालीपत्ती. लक्षात ठेवा, कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेट बॉल हे चिकूच्या जाती आहेत. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था येथे आहे तर कुठे आहे? मुंबई, पणजी, कोची, रत्नागिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पणजी येथे आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, जमिनीचा उतार 2 ते 3% असेल तर या प्रकारचे मृदा संधारणाचे काम केले जाते. तर कोणत्या प्रकारचे मृदा संधारणाचे काम केले जाते? समपातळीत बांध, ढाळीचे बांध, मजगीकरण यापैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 समपातळीत बांध हे काम केले जाते. उतार किती असेल तर जमिनीचा उतारा 2 ते 3% असेल तर केले जाते. चला नेक्स्ट बघा, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना यावर्षी झाली तर कोणत्या वर्षी झाली? 1935, 1940, 1974, 1952. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 1974. आणि बघा, हे 2024 मध्ये जे काही ग्रामसेवकची एक्झाम होणार, कोणत्या पण एक्झाम, कृषिसेवक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ह्या सर्वांसाठी हे क्वेश्चन अत्यंत आवश्यक आहे. जे लेटेस्ट याच्यावर घेतलेले आहे नवीन पद्धतीनं, जे आवश्यक आहे तेवढेच क्वेश्चन घेतलेले आहे हे सर्व लेक्चरला. त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोण नवीन असेल त्यांनी. असेच लेक्चर रोज बघायला मिळतील. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने सन 1984 साली कोणती समिती नेमली? तर कोणती समिती नेमली महाराष्ट्र शासनाने? बघा, स गो बर्वे आयोग, दांडेकर देशमुख देऊसकर समिती, अण्णासाहेब शिंदे अभ्यास गट, डॉक्टर व्ही सुब्रमण्यम समिती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दांडेकर देशमुख देऊसकर समिती. सॉरी. नेक्स्ट बघा, शेतीतील जी आदाने किंवा कार्ये पूर्ण जागेत वापरावी लागतात त्यांना उत्पादनाशी असणारा संबंध म्हणून ओळखला जातो. तर कोणता म्हणून ओळखला जातो? अखंड उत्पादन फलन, खंडित उत्पादन फलन, अल्पकालीन उत्पादन फलन, दीर्घकालीन उत्पादन फलन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अखंड उत्पादन फलन म्हणून ओळखला जातो. शेतीतील जी आदाने किंवा कार्ये पूर्ण जागेत वापरावी लागतात त्यांच्या उत्पादनाशी असणारा संबंध. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा शेतकऱ्यांकडे मर्यादित स्वरूपात भांडवल उपलब्ध असते त्यावेळी त्या भांडवलाचा उपयोग व विभागणी त्याने शेतीतील वेगवेगळ्या उपक्रमांकरता कशी करावी हे कोणत्या सिद्धांतानुसार ठरते? तर बघा, सिद्धांत विचारलाय तर कोणता सिद्धांत आहे तो? घट्टाफलनाचा सिद्धांत, पर्यायाचा सिद्धांत, तुलनात्मक फायद्याचा सिद्धांत, समसीमांत प्रत्ययाचा सिद्धांत. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 समसीमांत प्रत्ययाचा सिद्धांत. लक्षात ठेवा, समसीमांत प्रत्ययाचा सिद्धांत. नेक्स्ट बघा, दीर्घ मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते? तर किती कालावधीसाठी दिले जाते दीर्घ मुदतीचे कर्ज? 1 ते 2 वर्षे, 5 ते 10 वर्ष, 5 ते 15 वर्ष, 10 ते 15 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 5 ते 15 वर्ष या कालावधीसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दिले जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील अन्न समस्येसंबंधी चौकशी करण्याकरता सरकारने यावर्षी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तर कोणत्या वर्षी नेमली होती समिती? अशोकराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली. आणि अन्न समस्येसंबंधीची चौकशी करण्यासाठी. तर बघा ऑप्शन 1955, 1964, 1970, 1972. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1964 या साली अन्न समस्येसंबंधी चौकशी करण्याकरता सरकारने 1964 साली अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. चला नेक्स्ट बघा, सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजे होय तर कोणते धारणक्षेत्र होय? आर्थिक धारणक्षेत्र, पर्याप्त धारणक्षेत्र, मूलभूत धारणक्षेत्र, कुटुंब धारणक्षेत्र. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 आर्थिक धारणक्षेत्र.
बघा, सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजेच आर्थिक धारणक्षेत्र होय. नेक्स्ट बघा, व्यापार चक्रातील विस्तार व संकोच याचे लाटांसारखे बदल म्हणजेच बघा काय म्हटलंय, व्यापार चक्रातील विस्तार व संकोच यांचे लाटांसारखे बदल म्हणजेच ऑप्शन बघा, प्रदीर्घकालीन प्रवृत्ती, हंगामी चढउतार, चक्रीय परिवर्तन, आकस्मिक बदल. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 चक्रीय परिवर्तन म्हणजे चक्रीय परिवर्तन होय, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. बघा, आयात निर्यात ही बँक आहे आणि बँकेची स्थापना सांगितलेली आहे. तर कोणत्या वर्षी झाली. 12 जुलै 1982, 1 एप्रिल 1980, 1 जानेवारी 1982, 12 जुलै 1980. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 1 जानेवारी 1982ला आयात निर्यात बँकेची स्थापना ही झाली आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे. तर कोणती आहे कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी शिखर बँक. बघा ऑप्शन, राज्य सहकारी बँक, भूविकास बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. तर आपला राईट आन्सर काय येणार राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी शिखर बँक आहे. चला नेक्स्ट बघा, ग्रामीण कारागीर व अल्पभूधारक यांना कोणती बँक वित्तपुरवठा करते. बघा, ग्रामीण कारागीर व अल्पभूधारक यांना कोणती बँक वित्तपुरवठा करते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, भूविकास बँक, विभागीय ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 विभागीय ग्रामीण बँक. चला नेक्स्ट बघा, प्रकारच्या सहकारी शेती समितीला जमीन दिल्यानंतर सभासदांची जमिनीवरील मालकी नष्ट होते. तर कोणत्या प्रकारच्या सहकारी शेती समितीला जमीन दिल्यानंतर सभासदांची जमिनीवरील मालकी नष्ट होते. बघा ऑप्शन, संयुक्त सहकारी शेती, सामूहिक सहकारी शेती, सुधारित सहकारी शेती, सहकारी गूढ शेती. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 सामूहिक सहकारी शेती. बघा, सामूहिक सहकारी शेती प्रकारच्या सहकारी शेतीमध्ये समितीला जमीन दिल्यानंतर सभासदांची जमिनीवरील मालकी ही नष्ट होते. नेक्स्ट बघा, अमोनियम सल्फेट हे प्रकारच्या खताचे उदाहरण आहे. तर कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे अमोनियम सल्फेट. नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, संयुक्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 नत्रयुक्त खत आहे अमोनियम सल्फेट. लक्षात ठेवा, खतावर क्वेश्चन येतातच आणि हे आलेलेच आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. हेच प्रश्न येणार कारण दुसरा सिलेबस तर कोणता नसणार ना, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. सिलेबस चेंज झाला, हे पेपर घेते ते पेपर घेते, कोणी पण पेपर घेऊ पण सिलेबस हाच असणार, त्याच्यामुळे अभ्यास याच्यातूनच करावा लागतो. नेक्स्ट बघा, भात शेती करता ही जीवाणूखत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तर कोणते जीवाणूखते मोठ्या प्रमाणावर वापरले जाते भात शेतीमध्ये. तर बघा, ॲझोस्पिरिलम, बायजेरिकिया, ॲझोला, निळे हिरवे शेवाळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 निळे हिरवे शेवाळ ही जीवाणूखत भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. नेक्स्ट बघा, भारताचे प्रमुख पीक कोणते आहे. तर कोणते आहे भारताचे प्रमुख पीक. बघा ऑप्शन, ज्वारी, गहू, भात, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 भात. भारताचे प्रमुख पीक भात आहे आणि महाराष्ट्राचे प्रमुख पीक कोणते तर ज्वारी आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे ज्वारी, भारताचे भात. चला नेक्स्ट बघा, प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र कोठे आहे. तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर. तर आपलं राईट आन्सर काय देणार सातारा येथे आहे प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र. बघा, पाडेगाव वगैरे हे पण आहे, पण याच्यात जे आपल्या ऑप्शनला जे दिलेले आहे त्याच्यातून आपल्याला आन्सर टिक करायचा आहे, त्याच्यामुळे याच्यात सातारा येते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, खोडवा ही संकल्पना कोणत्या पिकाशी संबंधित आहे. तर कोणत्या पिकाशी संबंधित आहे खोडवा ही संकल्पना. बघा, मका, ज्वारी, ऊस, कापूस. तर खोडवा हा कशाचा घेतला जातो ऊसाचा घेतला जातो. लक्षात ठेवा, खोडवा ही संकल्पना ऊसाशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, हे पीक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील आहे.
तर कोणते पिके पाण्यासाठी अतिशय संवेदनशील आहे? ऊस, सोयाबीन, सूर्यफूल, बाजरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? सूर्यफूल. सूर्यफूल हे पीक पाण्यासाठी अतिशय संवेदनशील आहे. नेक्स्ट बघा, मक्याची ही जात चाऱ्यासाठी वापरली जाते. तर कोणती मक्याची जात चाऱ्यासाठी वापरली जाते? गंगा, गंगा सफेद, हाय स्टार, आफ्रिकन टॉल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 आफ्रिकन टॉल ही मक्याची जात चाऱ्यासाठी वापरली जाते. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघ, कोरडवाहू क्षेत्रामध्ये पर्जन्याचे प्रमाण किती असते? तर किती असते कोरडवाहू क्षेत्रामध्ये पर्जन्याचे प्रमाण? 250 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर पेक्षा कमी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 75 सेंटीमीटर पेक्षा कमी असते कोरडवाहू क्षेत्रात पर्जन्यमानाचे प्रमाण. चला नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पिकाच्या उत्पादनात किती वाढ होते? तर किती वाढ होते ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पिकाच्या उत्पादनात वाढ? 10 ते 15%, 15 ते 20%, 20 ते 25%, 35 ते 40%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 20 ते 25%. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पिकाच्या उत्पादनात ही वाढ होते. लक्षात ठेवा. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पिकाच्या उत्पादनात वाढ विचारले तर किती होते? 20 ते 25%. नेक्स्ट बघा, पाणी देण्याच्या पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय या पद्धतीमध्ये होतो. तर कोणत्या पद्धतीमध्ये होते? पाणी देण्याच्या पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा जास्त अपव्यय तर कोणत्या पद्धतीत होतात? मोकाट सिंचन, सारे पद्धत, आडे पद्धत, सरीवरंबा पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय ना? मोकाट सिंचन पद्धत. या पद्धतीत पाणी देण्याच्या या पद्धतीत पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय हा होतो. चला नेक्स्ट बघा, ज्या क्षेत्रातून पाण्याचा प्रवास भूपृष्ठीय प्रवाहास येऊन मिळतो त्या क्षेत्रास काय म्हणतात? लाभ क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, स्टगर ट्रेचेस, प्लॅटफॉर्म ट्रेचेस. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. ज्या क्षेत्रातून पाण्याचा प्रवास भूपृष्ठीय प्रवाहास येऊन मिळतो त्या क्षेत्रात पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. चला नेक्स्ट बघा, दूध महापूर योजना यावर्षी सुरू झाली. बघा एक एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लेक्चर 2-3 वेळा वाचा. एकच लेक्चर वाचा 2 वेळा. सर्व लेक्चर तुमच्या लक्षात येऊन बसेल. आणि असे लेक्चर 60-70 अवेलेबल आहे प्लेलिस्टला जे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे वाचण्यासाठी. आणि सर्व फ्रीमध्ये मटेरियल आहे अवेलेबल त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 80 क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहे प्रत्येक लेक्चरला त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. बघा, दूध महापूर योजना या वर्षी सुरू झाली. तर कोणत्या वर्षी सुरू झाली दूध महापूर योजना? 1965, 1970, 1972, 1980. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1972 या वर्षी दूध महापूर योजना ही सुरू झाली. चला नेक्स्ट बघा, या शेळीच्या जातीपासून उत्तम प्रकारची लोकर मिळते. तर कोणत्या शेळीच्या जातीपासून उत्तम प्रकारची लोकर मिळते? ब्लॅक बेंगॉल, सानेन, अल्पाईन, अंगोरा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 अंगोरा. अंगोरा या शेळीच्या जातीपासून उत्तम प्रकारची लोकर ही मिळते. नेक्स्ट बघा, हा बैल यांच्या सवाई चालीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. तर कोणता बैल त्यांच्या सवाई चालीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे? खिल्लार, ओगोड, काँग्रेज, डांगी. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 काँग्रेज. हा बैल त्यांच्या सवाई चालीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा, हापूस आंब्याच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? तर कोणते विधान असत्य आहे? भारतात सर्वोत्तम अशी जात आहे. हापूस आंब्याच्या पिकलेल्या फळात साका नावाची विकृती आढळते. निर्यातीस उत्तम जात, दरवर्षी फळे येतात. तर कोणते विधान असत्य आहे? बघा 39 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे जे असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. दरवर्षी फळे येत नाही हापूस आंब्याला. लक्षात ठेवा हे बरोबर आहे. भारतातील सर्वोत्तम अशी जात आहे. हापूस आंब्याच्या पिकलेल्या फळात साका नावाची विकृती आढळते आणि निर्यातीस उत्तम जात आहे. चला नेक्स्ट बघा,
केळीच्या या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तर कोणत्या जातीची लागवड केली जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीची? तर बसराई, राजडी, हरिसाल, सफेद वेलची. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए बसराई. बसराई या केळीच्या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवडही केली जाते. नेक्स्ट बघा, नॉचिंग ही संकल्पना या फळ पिकाकरिता वापरली जाते. तर कोणत्या फळ पिकाकरिता वापरली जाते नॉचिंग ही संकल्पना? पेरू, अंजीर, आंबा, द्राक्षी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अंजीर. ऑप्शन 2 राईट आन्सर आहे. नॉचिंग ही संकल्पना अंजीर या फळ पिकात वापरली जाते. चला नेक्स्ट बघा, जनावरांमधील घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतात? तर कशामुळे होतात? विषाणू, जीवाणू, बुरशी यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? यापैकी नाही. म्हणजे त्याचं कोणतं कारण आहे ते वेगळं आहे. जनावरांमध्ये घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतात? तर विषाणू, जीवाणू, बुरशी. नेक्स्ट बघा, शीतकटिबंधात कोणती फळपिके घेतात? तर कोणती फळपिके घेतात शीतकटिबंधात? सफरचंद, बदाम, पीच, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? वरील सर्व ही पिके शीतकटिबंधातील आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, कोणत्या वृक्षापासून भरपूर प्रमाणात डिंक मिळतो? तर चिंच, चंदन, साग, बाभूळ. तर आपलं राईट आन्सर काय ना? बघा, डिंक कोणत्या वृक्षापासून मिळतोय? तर बाभूळपासून डिंक मिळतोय, लक्षात ठेवा. बाभूळ. आणि साग वृक्षापासून सुद्धा मिळतोय, पण यात बाभूळ दिला आहे. नेक्स्ट बघा, हा मासा थव्याने पोहणारा आहे. तर कोणता मासा थव्याने पोहणारा आहे? सुरमई, बांगडा, हैद, वरील सर्व. बघा आपलं 76चं आन्सर जीवाणू आहे. माझे सांगण्यात चुकी झाली, प्लीज सॉरी. जनावरांमधील घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतात? तर जीवाणूमुळे होतात. शीतकटिबंधात कोणते फळपीक आहे? तर वरील सर्वच आहे. आणि नेक्स्ट बघा, कोणत्या वृक्षापासून भरपूर प्रमाणात डिंक मिळतो? तर बाभूळ. लक्षात ठेवा, बाभूळ. झालेला क्वेश्चन आहे आपला हा. हा मासा थव्याने पोहणारा आहे. तर कोणता मासा थव्याने पोहणारा आहे? तर सुरमई, बांगडा, हैद, वरील सर्व. तर वरील सर्व आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पिनीड व नॉन पिनीड ह्या कोणत्या माशाच्या जाती आहे? बघा, नवीन नवीन माशाच्या जाती काही पण विचारतात, पण ह्या आलेले क्वेश्चन आहेत. पिनीड व नॉन पिनीड ह्या कोणत्या माशाच्या जाती आहे? तर कोळंबी, बांगडा, मृगल, सुरमई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कोळंबी. कोळंबीच्या जाती आहे पिनीड व नॉन पिनीड, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, पीक कर्जाची परतफेड किती कालावधीत करावी लागते? 3 महिने, 6 महिने, 18 महिने. पीक काढणी केल्यानंतर लगेच. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पीक काढणी केल्यानंतर लगेच पीक कर्जाची परतफेड ही करावी लागते. नेक्स्ट बघा, 1 ते 4 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास कोणता शेतकरी म्हणतात? लघु शेतकरी, सीमांत शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठा शेतकरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 लघु शेतकरी. 1 ते 4 हेक्टर. तर मध्यम शेतकरी लघु शेतकरी असे म्हणतात. 1 ते 4 हेक्टर. नेक्स्ट बघा, या पद्धतीत जमीन एका व्यक्तीच्या मालकीची राहत नसून त्यावर समूहाची मालकी असते. तर कोणत्या पद्धतीत असते समूहाची मालकी? महालवारी, रयतवारी, जमीनदारी, कूड. तर आपला 83 नंबरचा राईट आन्सर आहे ऑप्शन 1 महालवारी. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात एकूण कृषी हवामान विभाग आहे. तर किती आहे? 10, 31, 3, 9. तर महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग हे आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात एकूण कृषी हवामान विभाग किती आहे? तर 9 आहे. चला नेक्स्ट बघा, सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये स्फुरदचे प्रमाण किती असते? तर 16%, 18%, 20%, 25% सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये. तर आपला राईट आन्सर काय ना? 16% असते सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरदचे प्रमाण. नेक्स्ट बघा, मातीतील सर्व सच्छिद्र जागा पाण्याने भरून
पाणी गुरुत्वीय बलाने भूगर्भाकडे प्रवाहित होण्याच्या स्थितीला म्हणतात. तर काय म्हणतात? संपृक्त क्षमता, जलधारण क्षमता, कायमचा मरणोक्त बिंदू, तात्पुरता मरणोक्त बिंदू. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 संपृक्त क्षमता असे म्हणतात. मातीतील सर्व सच्छिद्र जागा ही पाण्याने भरून पाणी गुरुत्वीय बलाने भूगर्भाकडे प्रवाहित होण्याच्या स्थितीला संपृक्त क्षमता. चला नेक्स्ट बघा. 87 नंबरचा क्वेश्चन आहे. या जातीच्या म्हशीची शिंगे आखूड व आतील बाजूने गोलाकार असतात. तर कोणत्या जातीची शिंगे ही? म्हशीची जातीची शिंगे ही आखूड व आतील बाजूने गोलाकार असतात. तर सुरती, जाफराबादी, मुर्रा, पंढरपुरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मुर्रा. मुर्रा या जातीच्या म्हशीची शिंगे ही आखूड व आतील बाजूने गोलाकार असतात. नेक्स्ट बघा. मेरिनो या मेंढीचे मूळ स्थान आहे. तर कोणत्या? मेरिनो या मेंढीचे मूळ स्थान नेदरलँड, भारत, डेन्मार्क, स्पेन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 स्पेन. मेरिनो या मेंढीचे मूळ स्थान स्पेन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. थॉम्सन सीडलेस ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे थॉम्सन सीडलेस? कलिंगड, द्राक्षी, कागदी लिंबू, संत्री. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 द्राक्षाची जात आहे, लक्षात ठेवा. द्राक्षाची जात आहे थॉम्सन सीडलेस आणि ही प्रसिद्ध जात आहे. नाव ऐकलं असणार आणि आलेला क्वेश्चन आहे, नेहमीच येतं. नेक्स्ट बघा. आंब्याच्या मोहरावर पडणारी महत्वाची कीड म्हणजे होय तर कोणती आहे? आंब्याच्या मोहरावर पडणारी महत्वाची कीड. तर भुंगे, मावा, तुडतुडे, टोळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 तुडतुडे. आंब्याच्या मोहरावर पडणारी महत्वाची कीड म्हणजेच तुडतुडे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. मृदेमध्ये मातीचे प्रमाण % सेंद्रिय प्रमाण % आणि हवा व पाणी यांच्या घटकाचे प्रमाण एवढे असते. तर किती असते? बघा पाणी आणि हवा यांचे 25-25 असते, लक्षात ठेवा. सेंद्रिय पदार्थ किती असते? तर सेंद्रिय पदार्थ 5 असते आणि मातीचे प्रमाण 45 असते. तर बघा कोणता ऑप्शन आपलं राईट येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट येणार. 45 मृदेमध्ये मातीचे प्रमाण आणि सेंद्रिय पदार्थ 5%, हवा 25%, पाणी 25%. बघा इथे सर्व घटक एकाच क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत किंवा सेपरेटसुद्धा विचारलेले असतात. पण हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावर 4 क्वेश्चन हे बनतात आणि एक 5वा पण बनतो. मृदेमध्ये कोणत्या कोणत्या घटकाचे प्रमाण हे असते. तर 4ही घटक हे दिलेले राहतील, जसे सेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी असे सर्वच. त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन हा बनतो. त्याच्यामुळे एक एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थित वाचा. नेक्स्ट बघा. राष्ट्रीय बियाणे धोरण कधी जाहीर करण्यात आले? तर कधी जाहीर करण्यात आले राष्ट्रीय बियाणे धोरण? 2003, 2002, 2004, 2005. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 2002 मध्ये राष्ट्रीय बियाणे धोरण हे जाहीर करण्यात आले. नेक्स्ट बघा. बटाटा संशोधन केंद्र येथे आहे. तर कुठे आहे बटाटा संशोधन केंद्र? कोइंबतूर, राजमहेंद्री, सिमला, पुणे. तर बटाटा संशोधन केंद्र हे सिमला येथे आहे, लक्षात ठेवा. बटाटा संशोधन केंद्र आणि सिमला. नेक्स्ट बघा. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? तर कोणत्या तृणधान्यात सर्वात जास्त तेल असते? तृणधान्य म्हणजे भात, गहू, ज्वारी, मका ही तृणधान्य आहे, लक्षात ठेवा. कडधान्य म्हणजे ज्या पिकापासून डाळी ह्या तयार होतात त्याला कडधान्य म्हणतात, म्हणजे 2 भाग होतात त्याला. बघा गहू, भात, मका, ज्वारी. तर सर्वात जास्त तेलाचे प्रमाण कोणत्या तृणधान्यात असते? तर आपलं राईट आन्सर आहे मका. चला नेक्स्ट बघा. भर खतामध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण रासायनिक खताच्या तुलनेत किती असते? तर किती असते भर खतात पोषण द्रव्याचे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत? रासायनिक खतापेक्षा कमी, रासायनिक खतापेक्षा जास्त, रासायनिक खता एवढेच, रासायनिक खतापेक्षा खूपच जास्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रासायनिक खतापेक्षा कमी असते भर खतामध्ये पोषक द्रव्याचे प्रमाण. रासायनिक खतात हे सर्वात जास्त पोषक द्रव्याचे प्रमाण असते, त्याच्यामुळे
ते जास्त प्रमाणात वापरले जाते, म्हणजे त्यांचं वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट बघा, या पिकांची टोकन पद्धतीने लागवड केली जाते. तर कोणत्या पिकाची केली जाते टोकन पद्धतीने लागवड? मका, बाजरी, ज्वारी, गहू. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन ए मका. मकाचे दाणे मोठे असतात, त्याच्यामुळे त्यांची टोकन पद्धतीने लागवडी करता येते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागापैकी कमी पावसाचा विभाग कोणता आहे? तर बघा, कमी पावसाचा विभाग विचारला आहे महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागापैकी. तर बघा, पूर्व विदर्भ विभाग, उपपर्वतीय विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पठारी विभाग. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागापैकी कमी पावसाचा विभाग हा पश्चिम महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा, कमी पावसाचा विभाग. नेक्स्ट बघा, या सिंचन पद्धतीमध्ये पिकाला तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तर कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये पिकाला तणांचा प्रादुर्भाव कमी होतो? तर बघा, सरी पद्धत, आडे पद्धत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ठिबक सिंचन. बघा, ठिबक सिंचन या सिंचन पद्धतीमध्ये पिकाला तणाचा प्रादुर्भाव हा कमी होतो. नेक्स्ट बघा, मुर्हा व सुरती या दोन जातीच्या संकरातून कोणत्या जातीची म्हैस तयार झाली आहे? मुर्हा व सुरती. आणि या जातीच्या संकरातून कोणती जाती तयार झाली आहे म्हशीची? रावी, जाफराबादी, मेहसाणा, नीली रावी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मेहसाणा ही जात तयार झाली आहे, मुर्हा व सुरती. मेहसाणा लक्षात ठेवा संकरित, आणि ती संकरित जात आहे. नेक्स्ट बघा, खरीप हंगामात येणाऱ्या पिकांचा गट कोणता आहे? तर ज्वारी, भात, गहू, मूग. दुसरा गट आहे मोहरी, भुईमूग, चवळी, सूर्यफूल. तिसरा आहे ज्वारी, भात, हरभरा, भुईमूग. चौथा आहे ज्वारी, भात, मटकी, सूर्यफूल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? खरीप हंगामात येणाऱ्या पिकांचा गट विचारलाय, तर ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे, ज्वारी, भात, मटकी, सूर्यफूल. चला नेक्स्ट बघा, कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हे पीक सर्वात महत्त्वाचे आहे. तर कोणते पीक सर्वात महत्त्वाचे आहे कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने? ऊस, सोयाबीन, कापूस, हळद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऊस. ऊस हे पीक कृषी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतात सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो. तर किती मिलीमीटर पाऊस पडतो भारतात? 1200, 1210, 1150, 1190. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 1190 मिलीमीटर पाऊस हा भारतात सरासरी पडतो. नेक्स्ट बघा, हे मध्यम पाटबंधारे योजनेचे वैशिष्ट्य आहे. तर कोणते आहे मध्यम पाटबंधारे योजनेचे वैशिष्ट्य? धरणे बांधणे, नद्यांना बांधारे बांधणे, विहिरी खोदणे, पाझर, तलाव. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 नद्यांना बंधारे बांधणे हे मध्यम पाटबंधारे योजनेचे वैशिष्ट्य आहे. बघा नेक्स्ट, उथळ प्रकारच्या जमिनीत हे पीक घेणे फायदेशीर ठरते. तर कोणते पीक घेणे फायदेशीर ठरते उथळ प्रकारच्या जमिनीत? ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, मटकी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मटकी. मटकी हे पीक उथळ प्रकारच्या जमिनीत घेणे फायद्याचे ठरते. चला नेक्स्ट बघा, मृदा संधारणाच्या मजगीकरण प्रकारात जमिनीचा उतार टक्के असतो. तर किती टक्के असतो? 2% कमी, 2 ते 3%, 5 ते 7%, 8 ते 10%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 8 ते 10% असतो, लक्षात ठेवा. 8 ते 10%. मृदा संधारणाच्या मजगीकरण प्रकारच्या जमिनीचा उतार 8 ते 10%, लक्षात ठेवा. हा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी रेनेटचा वापर केला जातो. तर कोणता दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी रेनेटचा वापर हा केला जातो? तर खवा, चीज, पनीर, योगर्ट. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 चीज. बघा, चीज हा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी रेनेटचा वापर हा केला जातो. नेक्स्ट बघा, शेतकरी नागपुरी किंवा पंढरपुरी जातच्या म्हशी मुख्यत्वे पाळतात. कारण काय? कारण शेतकरी नागपुरी किंवा पंढरपुरी जातच्या म्हशी पाळतात.
त्या स्वस्त असतात, त्यांना अत्यंत कमी प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता असते, त्या अत्यंत निकृष्ट व हलक्या चाऱ्यांवर राहूनही दूध देतात। वरील सर्व। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आहे राईट आन्सर। त्या अत्यंत निकृष्ट व हलक्या चाऱ्यावर राहूनही दूध देतात, म्हणून शेतकरी नागपुरी व पंढरपुरी जातच्या म्हशी ह्या मुख्यत्वे पाळतात। नेक्स्ट बघा, आंब्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा पर्सेंट आहे तर किती पर्सेंट आहे? 24, 37, 48, 59। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 59% आहे आंब्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा। नेक्स्ट बघा, 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात प्रकारची वने आढळतात तर कोणत्या प्रकारची वने आढळतात? 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्ण प्रदेशीय पानझडी वने, उष्ण प्रदेशीय सदाहरित वने, समशीतोष्ण पर्वतीय वने, समुद्राकाठची वने। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 उष्ण प्रदेशातील प्रदेशीय सदाहरित वने ही 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात प्रकारची वने ही आढळतात। चला नेक्स्ट बघा, 10 क्वेश्चन राहिलेत आपले। महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी ही चौरस किलोमीटर क्षेत्र उपलब्ध आहे तर किती चौरस किलोमीटर क्षेत्र उपलब्ध आहे महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी? 1,12,000, 1,11,000, 1,10,550, 1,11,900। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 1,12,000 एवढे चौरस किलोमीटर क्षेत्र उपलब्ध आहे महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट बघा, या माशाच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणावर तेल काढले जाते तर कोणत्या माशाच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणावर तेल काढले जाते? बोंबील, राहू, शार्क, सायप्रिन्स। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 शार्क। शार्क या माशाच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणावर तेल काढले जाते। चला नेक्स्ट बघा, कृषी अर्थशास्त्रात पुढील बाबींचा अभ्यास केला जातो तर कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो कृषी अर्थशास्त्रात? उत्पादन, कृषी वित्त पुरवठा, विपणन व वितरण, नियोजन। तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 सर्व बरोबर। बघा, सर्वच बाबींचा अभ्यास केला जातो। उत्पादन, कृषी वित्त पुरवठा, विपणन व वितरण, नियोजन या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो कृषी अर्थशास्त्रात। चला नेक्स्ट बघा, प्रकारच्या कर्जास पीक कर्ज असेही म्हणतात तर कोणत्या प्रकारच्या कर्जास पीक कर्ज असे म्हणतात? अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे उपभोग कर्ज। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अल्प मुदतीचे कर्ज या प्रकारच्या कर्जास पीक कर्ज असेही म्हणतात। लक्षात ठेवा, अल्प मुदतीच्या कर्जाला पीक कर्ज असे सुद्धा म्हणतात। नेक्स्ट बघा, सर्वोदय योजना देशात केव्हा सुरू झाली? बघा, सर्वोदय योजना कधी सुरू झाली देशात? 1949, 1950, 1952, 1955। तर आपला राईट आन्सर काय आहे? 1949 या वर्षी सर्वोदय योजना देशात ही चालू झाली, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट बघा, या वनस्पतीचा वापर हिरवळीचे खत म्हणून केला जातो तर कोणत्या वनस्पतीचा वापर हा हिरवळीचे खत म्हणून केला जातो? तर ताग, गिरिसिडिया, सुबाबूड, वरीलपैकी सर्व। तर आपला राईट आन्सर काय? वरीलपैकी सर्व, म्हणजे तागाचा उपयोग केला जातो, सुबाबूडचा सुद्धा आणि ग्लिरिसिडिया सुद्धा हिरवळीचे खत म्हणून। चला नेक्स्ट बघा, दुधात पाण्याचे प्रमाण सरासरी इतके असते तर किती असते दुधात पाण्याचे प्रमाण? 70 ते 75%, 75 ते 80%। नेक्स्ट आहे 80 ते 85%, 85 ते 90%। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 80 ते 85% दुधात पाण्याचे प्रमाण असते। नेक्स्ट बघा, भारतात या राज्याचा फलोत्पादनात प्रथम क्रमांक लागतो तर कोणत्या राज्याचा लागतो? पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र। तर फलोत्पादनात विचारलाय तर महाराष्ट्र आपला प्रथम क्रमांकाचा आहे फलोत्पादनात, लक्षात ठेवा। भारतात महाराष्ट्र राज्याचा फलोत्पादनात प्रथम क्रमांक लागतो। नेक्स्ट बघा, सामाजिक वनीकरणाची उद्दिष्ट कोणती आहे तर कोणते सामाजिक वनीकरणाचे उद्दिष्ट?
बघा ऑप्शन, पडीक व खाजगी जमिनी आणि मोकळ्या जागा अशा ठिकाणी वृक्षारोपण करणे, ग्रामीण भागात इंधन पुरवठा करून शेणाचा इंधन म्हणून होत असलेला वापर थांबविणे, मनोरंजनासाठी वनराई व वनोद्याने विकसित करणे, समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे. तर बघा आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे हे सामाजिक वनीकरणाचे उद्दिष्ट आहे. ऑप्शन 4 म्हणजेच सर्व. बघा ऑप्शन 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व. मला हे खाली ऑप्शन होती माहीत नव्हतं. तर बघा आपले 4ही ऑप्शन आहे राईट आहे. ग्रामीण भागात इंधन पुरवठा करून शेणाचा इंधन म्हणून होत असलेला वापर थांबविणे हे सुद्धा आहे. मनोरंजनासाठी वनराई व वनोद्याने विकसित करणे, समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे आणि पडीक व खाजगी जमिनी आणि मोकळ्या जागा अशा ठिकाणी वृक्षारोपण करणे हे सर्व सामाजिक वनीकरणाची उद्दिष्टे आहे. 4ही ऑप्शन आहे राईट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीचा उतार 2 ते 3% असेल तर या प्रकारच्या मृदसंधारणाचे काम केले जाते. तर कोणत्या प्रकारच्या मृदसंधारणाचे काम केले जाते? 2 ते 3% उतार असेल तर समपातळीत बांध, ढाळीची बांध, मजगीकरण यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय? समपातळीत बांध हे काम हे मृदासंधारणाचे केले जाते 2 ते 3% उतार असेल तर. नेक्स्ट बघा, शेतीतील जी आदाने किंवा कार्ये पूर्ण जागेत वापरावी लागतात त्यांचा उत्पादनाशी असणारा संबंध म्हणून ओळखला जातो. तर कोणता म्हणून ओळखला जातो? अखंड उत्पादन फलन, खंडित उत्पादन फलन, अल्पकालीन उत्पादन फलन, दीर्घकालीन उत्पादन फलन. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2, खंडित उत्पादन फलन. शेतीतील जी आदाने किंवा कार्ये पूर्ण जागेत वापरावी लागतात त्यांचा उत्पादनाशी असणारा संबंध म्हणून ओळखला जातो. तर खंडित उत्पादन फलन. बघा परत उद्याला पण नेक्स्ट लेक्चर होणार, त्याच्यामुळे लेक्चर नक्की अटेंड करा. आणि ग्रामसेवकची एक्झाम ही असणारच आता एवढ्यात. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.